गुड मॉर्निंग सगळ्यांना। बघा, आपण 2 हिस्ट्रीचे चॅप्टर बघितले। आता तिसरं चॅप्टर बघणार आहोत। ज्यांना माझा मोबाईल नंबर पाहिजे असेल, मोबाईल नंबर, कारण तुम्ही बॅच जॉईन केल्याशिवाय तुम्हाला पूर्ण टॉपिक कुठेच मिळणार नाही। हे फक्त 3-4 हे तुमचे डेमो व्हिडिओ आहेत। माझा हा मोबाईल नंबर आहे 74 98 99 34 66। मोबाईल नंबर तुम्हाला सांगतो परत, 74 98 99 34 66। हां, आणि दुसरा मोबाईल नंबर आहे 95 61 99 34 66। हां, पहिला नंबर 74 98 99 34 66 आणि दुसरा नंबर 95 61 99 34 66। बॅच जॉईन केल्यानंतर संपूर्ण टॉपिक आणि नोट्स तुम्हाला मिळतील। आता बघा, तिसरं चॅप्टर आपण बघत आहोत आणि प्रत्येक टॉपिक तुम्हाला समजून घेतल्याशिवाय किंवा पहिला टॉपिक अभ्यासला तर दुसरा टॉपिक, कारण SST असेल किंवा कुठलाही विषय असेल, मॅथ आणि सायन्स असेल, जर तुम्ही टॉपिक अभ्यासले तर तुम्हाला नक्कीच त्याच्यावर प्रश्न येतात आणि पेडोलॉजिकल, आता काय जातात, पेडोलॉजिकल प्रश्न निर्माण होतात। आता महत्त्वपूर्ण बिंदू, इन नगरों में से कई 2 भाग ज़्यादा हिस्सों में विभाजित थे। बघा, हाँ, उससे ज़्यादा हिस्सों में विभाजित किया गया। प्राय पश्चिम भाग का छोटा लेकिन ऊंचाई पर बना था और पूर्वी भाग हिस्सा बड़ा था लेकिन वो निचले इलाके में था। ऊंचाई वाले भाग को क्या कर जाते, नगर दुर्ग। बघा, म्हणजे जे उच्च ठिकाणावर, जसं आज आपण उच्च ठिकाणावर जे घरं असतात त्यांना काय नगरदुर्ग, आणि निचले हिस्से में जे घर बांधले म्हणजे खालच्या बाजूला जे उंच डोंगर असेल किंवा टेकडीवर बांधले असेल त्यांना नगरदुर्ग, आणि निचले हिस्सेमध्ये जे घरे होते म्हणजे खालच्या भागामध्ये त्यांना निचला नगर कहा जाता था। बघा, म्हणजे याच्यातून पण एक तुम्हाला प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो। सिंधु संस्कृति में जो घर ऊपर बांधे जाते थे उनको क्या कहा जाता, नगरदुर्ग कहा जाता था, और निचले हिस्से को निचला नगर कहा जाता था। म्हणजे बघा, प्रश्न निर्माण होतात आणि असेच प्रश्न याच्यात। मोहनजोदड़ो में खास तालाब बनाया गया जिसे पुरातत्वविदों ने महान स्नानगृह, म्हणजे बघा, महास्नानगृह म्हणजे आंघोळीसाठी काय करे पूर्वीचे, मग हा मोठा तलाव आढळला। बघा, मी तुम्हाला हे चित्र पण चांगल्या प्रकारे समजून घ्या। याच्यामध्ये काय होतं, लहान मुलं असतील किंवा महिला असतील यांच्या आंघोळीसाठी बहुतेक हा तलाव बांधलेला होत असावा, किंवा मोठे कार्यक्रम असतील किंवा यावेळेस या तलावामध्ये आंघोळ केली जावी। या आता मग त्यात तुम्हाला असा पण प्रश्न विचारला जाऊ शकतो, मोहनजोदड़ो काल में जो बड़े तालाव बनाए जाते थे उनको क्या बोला जाता था, क्या बोला जाता, महान स्नानगृह बोला जाता था। म्हणजे काय असेल, काय म्हटलं जातं, बरोबर आहे का नाही, हे पण तुमचं लक्षात आलं पाहिजे। जे तलाव बांधले गेले त्यांना काय म्हटलं जातं, महान स्नानगृह म्हटलं जातं। म्हणजे असेच प्रश्न तुम्हाला निर्माण होतात। आता कालीबंगा और लोथल, आता कालीबंगा आणि लोथल हे तुम्हाला याच्यामध्ये पण तुम्हाला प्रश्न निर्माण होतात आणि प्रत्येक प्रश्न हा महत्त्वाचा का आहे, कारण तुम्हाला मी सांगतो, कारण प्रत्येक टॉपिकनुसार तुम्हाला प्रश्न येतात। आणि आता काय करतात ते पेडोलॉजिकल प्रश्न निर्माण, म्हणजे मग मोहनजोदड़ो में इनमें से क्या विशेषता नाही आहे म्हणजे मग तुम्हाला मोहनजोदड़ो काळामध्ये काय नव्हतं हे पण सांगता आलं पाहिजे, आणि काय आहे हे जेव्हा समजेल तेव्हा तुम्ही उत्तर देऊ शकतात, काय नाही। आता कालीबंगा, बघा, तुम्ही जेवढं समजून घेणार तेवढाच तुम्हाला फायदा आहे, आणि न समजता तुम्ही फक्त अभ्यासाला लागले मग महत्त्व उरत नाही। कालीबंगा और लोथल जैसे अन्य नगरों में अग्निकुंड मिले ज्या संभवत यज्ञ किए जाते होंगे। बघा, अग्निकुंड म्हणजे बघा, मोठे मोठे होम राहायचे, अग्निकुंड राहायचे, याच्यामध्ये काय केले जायचे, यज्ञ केले जायचे। हड़प्पा मोहनजोदड़ो और लोथल में कुछ नगरों में बड़े भंडारगृह म्हणजे काय, धान्य साठवण्याचं कोठार, काय म्हटलं जातं, धान्य साठवण्याचं कोठार। जे पूर्वी जे धान्य उगवलं जायचं ते कुठेतरी स्टोरेज करून ठेवलं जायचं, साठवलं जायचं। मग आता तुम्हाला धान्य साठवण्यासाठी जे केलं याला काय म्हटलं जातं, भंडारगृह म्हटलं जातं। असा पण प्रश्न तुम्हाला हिंदीमध्ये येतात। काय असतं, मराठीमध्ये तुमची विचार प्रक्रिया, आणि जे मुलं म्हणतात ना सर अभ्यास हिंदीमध्ये तुम्ही मराठीमध्ये काय सांगता, अरे बाबांनो, तुम्ही हिंदी जरी वाचलं पण त्याचा विचार कुठल्या भाषेत करणार, मराठीमध्ये। मग तुम्हाला प्रश्न आला, पुराने ज़माने में धान्य स्टोर करणे म्हणजे साठवण्यासाठी काय असेल, तर भंडारगृह, त्याला नाव काय म्हटलं असेल, मग हेच तुम्ही मराठीमध्ये पण विचार केला पाहिजे। त्याच्यानंतर नगरीय जीवन, काय म्हटले, नगरीय जीवन। आता नगरीय जीवन, हड़प्पा, बघा, हड़प्पा नगरों में बड़ी हलचल रहती होंगी, यहाँ पर ऐसे लोग रहते होंगे जो नगर की खास इमारतें बनाने की योजना से जुड़े रहते थे। म्हणजे त्या काळात ज्या प्रकारे आपल्याकडे आज गवंडी असतो किंवा इंजिनियर असतात, हे काय करतात, घर कशी निर्माण करायची,
बरोबर आहे की नाही, रस्ता कुठे गेला पाहिजे किंवा काय गेला पाहिजे, त्या काळात सुद्धा अशी लोक होती. मग तुम्हाला प्रश्न विचारला सकता, उस जमाने में ऐसे लोग थे जो घरों का निर्माण करते थे. मग काय काय असेल तुम्ही म्हणाल कसं काय, पण काय आज जसं आज आपण आपल्याकडे गवंडी म्हणतो, बरोबर आहे का नाही, इंजिनियर म्हणतो, हे काय करतात, रस्ते असतील पुलं असतील यांचं करतात, त्याच प्रकारे पण त्या काळात पण लोक होती, ते काय करायचे, घर बांधण्याची कामं करायचे. संभवत या के शासन थे, ये भी संभव थे कि शासक लोगों को भेजकर दूर दूर से धातु, बहुमूल्य पत्थर और अन्य उपयोगी चीजें मंगवाते थे. म्हणजे जे शासन म्हणजे राज्यकर्ता काय करायचे, आपल्या राज्यासाठी लागणाऱ्या वस्तू, बहुमूल्य पत्थर असेल किंवा सोने चांदी असेल, काय करेल, हे घेण्यासाठी विदेशात पाठवायचे किंवा दुसऱ्या राज्यामध्ये पाठवायचे. बघा त्याच्यानंतर खजबूरत, मनको तथा सोने चांदी से बने आभूषणे जैसी कीमती चीज़ों को अपने आसपास रखते होंगे. इन नगरों में लिपिक भी होते थे. आता लिपिक होते थे. आता एखाद्याला जर समजा प्रश्न आला, मोहनजोदडो काल में लोक लिपिक भी होते थे. लिपिक म्हणजे बघा, ज्या प्रकारे आज आपण दैनंदिन कामकाज चालते याची लिखापटी असते, त्या काळात पण दैनंदिन कामकाजाची काय झाली, लिखापट चालू राहायची, बरोबर आहे का नाही. वस्तूंची देवाणघेवाण असेल किंवा आपल्या राज्यामध्ये काय कायदा करायचा किंवा काय असेल याची लिखापट. पण जर आता जर असा पेडोलॉजिकल प्रश्न आला, मोहनजोदडो काल में लिपिक होते थे, ये कथन क्या है. आता जर तुम्ही आता जर लोक काही म्हणतील तेव्हा कशाचे लिपिक असतील बरं, तेव्हा काय घेणं होतं, पण वाचलं असेल तेव्हाच कळेल ना. म्हणजे त्या काळात पण लिपिक होते, ते नोंदी लिहून ठेवायचे. राजाचं नाव असेल, राजा असेल, त्याच्या वंशाबद्दल माहिती असेल किंवा सामाजिक बाजारपेठामध्ये कसं चाललं पाहिजे, काय नियमावली पाहिजे, या संदर्भात ते लिखाणकाम केलं होतं. जो मोहर पर भी लिखते थे. बघा म्हणजे ते काय म्हणतात, ते लिपिक होते. मोहर म्हणजे काय, जे शिक्के होते, बरोबर आहे काय नाही, त्या शिक्क्यांवर पण काय करे, राजाचं नाव असेल, राजाचं नाव असेल किंवा जे वस्तू होते. बघा आपल्याला काय अशा पुराणतत्वे वस्तू असतात, त्याच्यामध्ये त्यांच्या भाषामध्ये काहीतरी संदेश लिहिलेला असतो, बरोबर आहे का नाही. राजाचं नाव असेल, एखादं देवाचं नाव असेल, देवतांचं नाव असेल, हे त्या काळी लिहिले. म्हणजे काय होते, त्या काळात लिपिक भी लिखते होंगे. जो बचने शायद अन्य चीजों पर भी लिखते होगे वो बच नाही पाहिजे. म्हणजे काय म्हटलेलं आहे का, ज्या ठराविक वस्तू मिळायला, सोनं चांदी यांच्यावर लिहिलेलं, पण अनेक काय अशा काही वस्तू असेल, समजा कागदावर लिहिलेलं असेल, आता ते राहिलेलं का अजिबात राहिलेलं नाही. म्हणून काय झालं, काही वस्तू नष्ट झाल्या. पण लिपिक होते ते हा अंदाज केव्हा लावला, जेव्हा सोन्या चांदीवर त्यांनी लिहिलेलं होतं आणि त्या शिक्क्यांवर जेव्हा लिहिलेलं होतं, तेव्हाच त्यांनी अंदाज लावला का काय होतं, का त्या काळात लिपिक पण लोक असतील. म्हणजे काय होतं, इतिहासाचं ज्ञान मिळवत असताना काय केलं जातो, एक अंदाज बांधला जातो. अंदाज काय बांधला जातो का, उदाहरणार्थ त्या म्हणजे आता लिहिण्याची कला अवगत होती, कारण सोन्या चांदीवर लिहिलं असेल तर लिहिण्याची कला अवगत असल्याशिवाय लिहिणार का. त्याच्यानंतर पॉइंट बघा, इसके अलावा नगरों में शिल्पकार स्त्री पुरुष भी रहते थे, जो अपने घरों या किसी उद्योग स्थल पर तरह तरह की चीज़ें बनाते होंगे. लोग लंबी यात्राएं भी करते थे और वहाँ से उपयोगी वस्तू लाते थे. म्हणजे बघा ज्या प्रकारे आज आपण लंबी यात्राएं करते थे, यात्राएं म्हणजे बघा आज आपण काय करतो, आपल्याला ज्या वस्तू लागतात त्या देवाणघेवाणसाठी काय करतो, आपण शहरात जातो, बाजारपेठेमध्ये जातो. तर त्या काळात पण काय असेल, ज्या महिला आणि पुरुष होतात त्या शिल्पकार पण होत्या. बघा त्या काय, मग तुम्हाला काय प्रश्न फसवण्यासाठी काय दिलेले, उस काल में केवळ महिला ही शिल्पकार होती थी. काय आहे म्हणजे हे चुकीचं आहे, कारण महिला इथे काय दिलेले, स्त्री आणि पुरुष पण काय शिल्पकाराचे कामं करत होती. आणि जर त्यांना वस्तू लागत असेल तर लोक लंबी यात्रा करते ते, म्हणजे त्या वस्तू बाहेरून सुद्धा ते आणत होते. जेवढं तुम्ही मराठीमध्ये समजून घेणार तेवढा तुमचाच फायदा आहे. नगर और नए शिल्प. बघा नगर और नए शिल्प, पॉइंट बघा, नगर और नए शिल्प काय म्हटलंय, नगर और नए शिल्प. कुछ ऐसी चीज़ों के बारे में अध्ययन करें जो हड़प्पा नगरों में प्राप्त हुई. पुरातत्वविदों को जो चीज़ें वहाँ मिली उनके अधिकतम पत्थर, शंख, तांबे, कासे, सोने, चांदी जैसे धातु से बनाई थी. म्हणजे जे शिल्प मिळाले, बरोबर आहे का नाही, ज्या वस्तू मिळाल्या त्या वस्तू कशापासून बनवलेल्या होत्या हे पण लक्षात ठेवायचं. तांबे, कासे, सोने, चांदी जैसी धातु से बनाई गई. तांबे और कासे औजार, हथियार, गहने और बर्तन बनाए जाते थे. मग तुम्हाला हा पॉईंट येऊ शकतो. बघा मग हडप्पा काळ जो होता त्या काळामध्ये कशापासून अवजार आणि हत्यार बनवले जात होते, तर तांबे आणि कास, बरोबर आहे का नाही, तांबे आणि कास से औजार और हथियार बर्तन बनाए जाते थे. बघा मग आसान पॉइंट येऊ शकतो, उस काल में हथियार और बर्तन किस वस्तु से बनाए जाते थे, को कौन सी चीज़ों से बनाए जाते थे, तो तांबे और कास से बनाए जाते थे. म्हणजे बघा एवढे बारीक पॉइंट असतात.
या मिली सबसे आकर्षक वस्तुओं में मनके और बाट और फलक थे। बघा हा पण तुम्हाला प्रश्न येऊ शकतो का आकर्षक वस्तू कोणत्या मिळाल्या त्या मनके बाट और फलक हां या आकर्षक वस्तू मिळाल्या म्हणजे हे पण पॉईंट तुम्हाला आकर्षक वस्तू विचारलं ते पण तुम्हाला माहीत पाहिजे नाही तर आकर्षक वस्तूमध्ये तुम्ही तांबे लिहून आले तांबेला गोल करून आला तर अजिबात नाही तर मनके बाट और फलक या काय आकर्षक वस्तू होत्या। हड़प्पा सभ्यता के लोग पत्थर के मुहरे बनाते। हड़प्पा सभ्यता में लोग पत्थर की मोहरे बनाते थे। बघा एखादा खेळ असेल आपण बघा त्या खेळामध्ये जे मोहरे असतात हां किंवा एखादी वस्तू असेल त्या दगडांपासून पण ती बनवली जात होती। इन आयताकार मोहरों पर सामान्यतः जानवरों को चित्र मिलते थे। हड़प्पा सभ्यता के लोग काले रंग से डिजाइन किए खूबसूरत लाल मिट्टी के बर्तन बनाते थे। बघा म्हणजे त्यांनी काय म्हटलेलं जे मोहरं असेल त्याचे चित्र कशाचे असेल हां जानवरों के चित्र बनाते थे। बघा म्हणजे काय कशाचे चित्र जे मोहरा होता त्याच्यावर चित्र कशाला बनवायचं जानवरोचे म्हणजे जे प्राणी असतील त्यांचे चित्र ते बनवत होते। आणि सगळ्यात महत्त्वाचं काय होतं त्या काळात कसे बर्तन कोणत्या रंगाचे असायची काले रंग के बर्तन बनाए जाते थे। रंग डिजाइन किए हुए लाल मिट्टी से बर्तन बनाए जाते। बघा काले बर्तन बघा हड़प्पा सभ्यता के लोग काले रंग से डिजाइन किए हुए बर्तन काले रंग से म्हणजे काय करायचं लाल माती असेल त्या लाल मातीपासून ते भांडं बनवायचं बरोबर आहे का नाही भांडं आपण काय म्हणतो भांडं बनवायचे आणि त्याला डिजाइन कशाने करायचं काळ्या रंगाने करायचं। मग तुम्हाला हा पण प्रश्न येऊ शकतो उस काल में बर्तन कौन सी मिट्टी से बनाए जाते थे तो लाल मिट्टी से बनाए जाते थे। कौन सी मिट्टी से लाल मिट्टी से बर्तन बनाए जाते थे। आणि हे जर तुम्ही पुस्तकात अभ्यासलं तर काय होतं एकदम किचकट वाटतं। पुस्तकात का किचकट वाटतं कारण पुस्तकामध्ये एवढीच माहिती वाचायला तुम्हाला ते पूर्ण पुस्तक तो पूर्ण चॅप्टर वाचावं लागतं। हे तुम्हाला ते मुद्दे काढून दिलेले आहेत। बघा मेरगढ़ में कपास की खेती होती थी। बघा मेरगढ़ आता मेरगढ़मध्ये आता तुम्ही म्हणाल का सर कपासची शेती त्यावेळेस झाली आता कशी माहीत पडली पुढे दिलेले मोहनजोदड़ो से कपड़े के टुकड़े के अवशेष चांदी के एक फूलदान बघा हे तुम्हाला विचारलं जाऊ शकतो का कपडे मोहनजोदड़ो में कपडे के तुकडे मिळाले म्हणजे ज्या अर्थी कपड्याचा तुकडा मिळाला म्हणजे याचा अर्थ ते काय करत होते तिथे कोणती शेती केली जात असेल कापडाची म्हणजे कापसाची शेती केली जात असेल ना का पूर्वी विदेशातून कापड एवढ्या लांबून आणतात म्हणजे त्या काळात काय होती कपासाची शेती होत होती। आणि मग तुम्हाला मोहनजोदड़ो में औषध कोणता मिला चांदी और एक फूलदान मिला क्या मिला फूलदान ढक्कन तथा कुछ तांबे के वस्तुओं के चिपके हुए मिले। बघा म्हणजे काय कोणती काय मिळालं हे पण तुम्ही लक्षात पक्की मिट्टी तथा फेनॉन्स से बनी तकनीक या सूत कताई का संकेत देते। बघा म्हणजे हे प्रत्येक पॉईंट काय असतात परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे असतात। कोणत्या पॉईंटवर तुम्हाला प्रश्न विचारतील हे सांगता येत नाही त्याच्यामुळे सगळीच तयारी आपल्या असणे आवश्यक आहे। मूर्ती का चेहरा बघा एक दिलेलं होतं आपण हे 6वीला आपण बघितलेलं होतं बरोबर आहे का नाही 6वीला आपल्याकडे होतं पण हे हिंदीमध्ये काय केलं हिंदीमध्ये जास्त माहिती दिलेली हिंदीचं जे NCERT पुस्तक आहे याच्यामध्ये माहिती जास्त दिलेली आणि चित्रात्मक दिलेले। मूर्ति का चेहरा कितना आकर्षक ढंग से बनाया गया है उसकी दाढ़ी कितनी अच्छी तरह से दर्शाई गई है इस विशेष मूर्तिकार का ही काम हो सकता है। आता तुम्हाला एवढं लक्षात आलं असेल का इथे मूर्ती बनवलेली आता मूर्ती बनवली म्हणजे मूर्तिकाराचंच काम असेल ना मग मूर्ती कोण बनवतं कोणी पण बनवू शकतं का तर ते मूर्तिकाराचंच काम असू शकतं। जेवढं तुम्ही बारीक अभ्यासणार तेवढा तुम्हाला फायदाच होणार आहे आणि तुम्ही फक्त वरच्यावर अभ्यासायचं आणि निघून जायचं मराठीमध्ये समजून पण घेतलं पाहिजे। हर व्यक्ती विशेषण म्हणजे प्रत्येक व्यक्तीकडे काय हर व्यक्ति विशेषण नहीं हो सकता म्हणजे प्रत्येक व्यक्ति मूर्ति बनू शकतो का अजिबात बनू शकतो नाही। हमें ये पता नहीं है कि क्या सिर्फ और स्त्री पुरुष म्हणजे आता हे काय म्हणताय का आम्हाला फक्त एवढं कळत नाही का या फक्त महिलांनी बनवले किंवा पुरुषांनी बनवला हे काय आज आपण त्यांच्या नोंदी सापडू शकत नाही का मूर्ती बनवण्याचं काम फक्त पुरुष करायचं किंवा महिला करायच्या। ऐसे कामों का प्रशिक्षण हासिल करते थे या फिर केवल महिला ही थी म्हणजे काय ते काय म्हणताय का या काम शिकण्यासाठी त्या काळात प्रशिक्षण दिलं जात होतं का फक्त महिलाच हे काम करत होतात याबाबत नाही। शायद कुछ महिला और पुरुष दोनों इस काम को काम में दक्ष देते म्हणजे दोघं काय करत असतील हे काम करत असतील मूर्ती बनवण्याचं महिला आणि पुरुष पण करत असतील पण कन्फर्म सांगू शकत नाही का हे काम महिलाच करत होते किंवा पुरुष करत होते।
त्याच्यानंतर आहे कच्चे माल की खोज. काय म्हटलेले? कच्चे माल की खोज. कच्चे माल की खोज. कच्चा माल उन उत्पादकों को कहते हैं जो या तो प्राकृतिक रूप से मिलते हैं या फिर किसान या पशुपालन उनका उत्पादन करते. आता कच्चा माल कशाला म्हणतात? एक तर ते प्राकृतिक असतील किंवा किसान काय करतो म्हणजे एखाद्या आता कापूस असेल, कापूस काय कच्चा माल, त्याच्यापासून तुम्ही कापड बनवा, म्हणजे पक्का माल म्हणजे काही, आणि जे प्राकृतिक वस्तू असतात उदाहरणार्थ चंदन वगैरे याच्यापासून वस्तू बनवून हे प्राकृतिकपणा. बरोबर असतं का? जैसे लकड़ी या धातुओं को प्राकृतिक से उपलब्ध कच्चा माल म्हणजे काय, जे लकड़ी असेल धातू असेल हे काय प्राकृतिक आहे. किसानों द्वारा पैदा किए गए कपास को कच्चा माल कहा जाता है. मैं आता तुम्हाला सांगितलं. हड़प्पा में लोग कई चीज़ों वही मिलती थी लेकिन तांबा, लोह, सोना, चांदी ये बहुमूल्य पत्थरों जैसे पदार्थों दूर दूर से आयात करते थे. बघा आता इथे हे पण लक्षात ठेवलेलं आहे का हड़प्पा में लोगों को कई चीज़ें वही मिलती थी. वही मिलती थी म्हणजे कुठे? जिथे ते राहतात तिथे मिळत होती, पण ह्या वस्तू बाहेरून त्यांना आणाव्या लागायच्या. काय, कोणत्या वस्तू बाहेरून आणाव्या लागायच्या? तांबा, लोहा, सोना, चांदी और बहुमूल्य पत्थरों हे काय करायचे? दूर दूरवरून आणावे लागायचे, आयात करते थे. हड़प्पा में लोग काय म्हटलं? हड़प्पा के लोग तांबे का आयात संभवत म्हणजे काय? आज के राजस्थान से करते थे. मग तुम्हाला प्रश्न विचारला जाईल का हड़प्पा में लोग तांबे का आयात का से करते थे. मग तुम्हाला ऑप्शन दिलं असेल गुजरात असेल, मध्य प्रदेश असेल, महाराष्ट्र असेल, पण तुम्ही आता इथे वाचलेले का संभवत है कि राजस्थान से करते म्हणजे राजस्थानमधून. या तक कि पश्चिम एशियाई देश में ओमान से भी तांबा आयात किया जाता था. म्हणजे बघा ओमान जो देश होता इथून पण काय केलं जात होतं? तांबा आयात किया जात होता. कासा बनाने के लिए लोग तांबे के साथ मिलाई जाने वाले धातू टीन. बघा आता हा प्रश्न US मध्ये पण येतो, ज्याचं 1 ते 5 मध्ये पेपर असतो. धातू तांबा बनवण्यासाठी धातू टीन म्हणजे तांबा आणि टीन यांचं मिश्रण. बरोबर आहे का नाही? हे आयात आधुनिक इराण और अफगाणिस्तानचे केला जात होता. टीनचा इराण कुठे? बघा टीनचा आयात कुठे केलं जात होतं? आधुनिक इराण और अफगाणिस्तानचे किया जाता था. म्हणजे हे पण पॉईंट असे लक्षात ठेवले पाहिजे आणि कुठून काय मिळालं हे पण लक्षात. सोने का आयात आधुनिक कर्नाटक और आता बघा सोनं आता सोन्याच्या आयात तुम्हाला लक्षात आलं असेल. तांबं कुठून मिळालं होतं? राजस्थानमधून आयात केलं जात होतं. पण जे सोनं होतं सोन्याचं आयात कुठे? कर्नाटक. और बहुमूल्य पत्थर आयात हे बघा सोन्यासाठी काय असेल? कर्नाटक, आणि बहुमूल्य पत्थर याच्यासाठी काय असेल? गुजरात असेल. इराण अफगाणिस्तान से लाया था म्हणजे हे पण तुम्हाला कळलं पाहिजे. हड़प्पा में लोग गेहूं और दाल, मटर, धान, तिल और सरसों उगाते थे. हे पण पॉईंट महत्त्वाचा आहे. हड़प्पा में लोग गाय, भैंस, भेड़ और बकरिया पालते थे. बघा या इथे तुम्हाला याच्यावरून आता इथे लक्षात आलं, पण घोड्याचा उल्लेख हडप्पा संस्कृतीमध्ये आलेला नाही. म्हणजे याचा अर्थ बहुतेक त्या लोकांना घोड्याबद्दल किंवा त्या प्राण्याबद्दल माहिती नसावी किंवा तो पाळलेला नसावा. मग तुम्हाला असा पण प्रश्न येऊ शकतो का उस काल में कौन से प्राणी की जानकारी उन लोगों को नहीं थी. कौन से प्राणी की जानकारी नाही, तर जो घोडा होता या घोड्याची जानकारी त्यांना नव्हती. कोणाची? घोड्याची जानकारी त्यांना नव्हती, कारण कुठल्याही औषधामध्ये घोड्याचे औषध तिथे मिळाले नाही. मग आता तुम्ही म्हणाल का सर गाय पाळत होते किंवा भेड बकरिया पाळत होते, हे कसं? कारण त्यांच्या जे उत्खनन झालं त्या उत्खनामध्ये काय सापडलं? त्यांना गायीचे सापळे सापडले, म्हैस वगैरे सगळे बकऱ्या यांचे सापळे सापडले. पण आजपर्यंत जेवढं उत्खनन झालं तिथे घोड्याचा कुठलाही सापळा सापडला नाही. म्हणून इतिहासकार नोंद करतात का त्या काळात बहुतेक घोड्याचं ज्ञान आणि घोड्याबद्दल माहिती त्या लोकांना नसावी. आणि किंवा असं पण म्हटलं जातं का आर्य लोक जेव्हा भारतात आले तेव्हा त्यांनी घोडे भारतात आणले, असं पण काहीतरीचा उल्लेख आहे. पण असो, इतिहासामध्ये इतिहास काय असतो माहिती आहे का? पुराव्यानिषेध चालतो. आज जर कोणी लिहून दिलं का त्या काळात घोडे पण होते, पण ज्या वेळा पुरावा मिळाला नाही तर कसं काय चालणार लिहून द्यायला. म्हणून जे पुरावा मिळाला त्याच प्राण्यांची नावं लिहिली जातात. आता गुजरात में हडप्पा नगर. बघा गुजरात में हडप्पाकालीन नगर कच्चे के इला में खंदीर बेत के किनारे धोलावीरा. बघा आता धोलावीरा प्रसिद्ध आहे. धोलावीरा नगर बसावा होता. आता तुम्हाला धोलावीरा काय आहे तर गुजरातमध्ये. वा साफ पाणी मिळता था और जमीन उपजाऊ थी. बघा आता तुम्हाला एवढं लक्षात आलं असेल का आजपर्यंत कुठलेही गाव कुठे बसतात ज्या ठिकाणी नदी असते आणि नदीच्या ठिकाणी पाणी चांगलं मिळत असेल म्हणून तिथे नगर स्थापन झालं. ज्या हड़प्पा सभ्यता के कई नगरों में 2 भागों में विभक्त थे, वही धोलावीरा नगर को 3 भागों में बांटा गया था. बघा आता मग तुम्हाला काही ठिकाणी मी सांगितलं होतं वर बघितलं आपण 2 भागामध्ये काय
म्हणजे दुर्ग आणि निचला घर म्हणजे असं तुम्हाला वाटलं होतं. पण इथे काय 3 भागों में बांटा गया. काय म्हटलेलं 3 भागों में धोलावीरा नगर को 3 भागों में बांटा गया. मग तुम्हाला विचारलं जाईल धोलावीरा नगर को कितने भागों में बांटा गया था? तो 3 भागों में. गुजरात की खब्यात की खाड़ी में मिलने वाली साबरमती आता साबरमती काय नदी आहे. एक उपनदी के किनारे बसा लोथल नगर. बघा आता तुम्हाला साबरमती जी नदी आहे त्याच्या किनारे कोणतं बसलेले लोथल नगर ऐसे स्थान पर बसा है ज्या कीमती पत्थर और कच्चा माल. बघा काय मिळतं तिथे कीमती पत्थर और कच्चा माल आसानी से मिल जाता था. ये पत्थरों को शंख और धातों से बनाई गई चीज़ों का महत्त्वपूर्ण केंद्र था. काय म्हटलं जातं गुजरातमध्ये जे पत्थर मिळवायचे असेल ते लोथल नगर जे होतं ते काय होतं मोठ्या प्रमाणात तिथे आता रंगीबेरंगी पत्थर असेल म्हणजे दगड असेल तिथे मिळत होते. धातों से बनाई गई चीज़ों का महत्त्वपूर्ण केंद्र था. म्हणजे धातूच्या पासून ज्या वस्तू बनवल्या जातात त्यासाठी लोथल नगर काय होतं केंद्र होता. इस नगर में एक भंडारगृह भी था. बघा या नगरामध्ये एक भंडारगृह पण मिळाला होता. भंडारगृह म्हणजे काय साठवण्याची जागा. जेवढे तुम्ही पॉईंट समजून घेणार तेवढंच तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे. आता हा शेवटचा पॉईंट आहे. त्याच्यानंतर चॅप्टर 4 चालू होईल बरं का. चॅप्टर 4 म्हणजे चॅप्टर 4 आता मी काय करणार सगळेच व्हिडिओ काय मी कोणाला देऊ शकत नाही. त्याच्यामुळे काय होईल हे चॅप्टर झाल्यानंतर किंवा अजून एखादा चॅप्टर होईल त्याच्यानंतर प्लेलिस्ट लॉक केली जाईल. म्हणजे जे विद्यार्थी फी पे करतात त्यांना ते मिळतात. आता लोथल का बंदरगाह ये तालाब लोथल का बंदरगाह रहा होगा ज्या समुद्र के रास्ते आने वाली नावे रुकती थी. बघा बंदरगाह. आता बंदरगाह म्हणजे काय आज आपण बंदर काय कशासाठी का आपण ज्या ठिकाणी आपली नाव येत असेल म्हणजे समुद्रातून जे जहाज येतं जहाज थांबण्यासाठी काय केली जाते जागा तयार केली जाते. मग इथे काय म्हटलेलं त्या काळात पण व्यापार कसा चालायचा समुद्र मार्गाने व्यापार चालत होता. कारण काय म्हटलेलं आहे या बडा तालाव लोथल का बंदरगाह रहा होगा ज्या समुद्र से आने वाली नावे रुकती थी. म्हणजे ज्या प्रकारे आपण बस स्टँड असतो बरोबर आहे का नाही बस स्टँड असतो रेल्वे स्टेशन असतं का ते वाहन थांबण्यासाठी त्याच काळात काय केले होते समुद्री जे पूर्वी काय असे मोठे जहाज नव्हते म्हणजे होड्यांसारख्या ज्या होत्या त्या कुठे थांबायचे इथे थांबवत्या संभवते या पर माल चढाया उतारा जागा. म्हणजे ज्या प्रकारे रेल्वे स्टेशनवर आपण माल उतरवतो किंवा चढवतो त्यासाठी काय केलं जातं हे केलं जात होतं. या पर एक इमारत मिली ज्या संभव थे की मनके बनाने का काम होता बघा. म्हणजे लोथल बंदरगाहमध्ये काय होतं एक इमारत सापडली आणि त्या इमारतीमध्ये मनके बनवण्याचा म्हणजे ज्या मौल्यवान वस्तू त्या बनवण्याचं काम चालत होतं. या पत्थर के तुकडे अदबने मनके अदबने अदबने म्हणजे अर्धे बनलेले म्हणजे काय पूर्ण झालेले नाही. बनाने वाले उपकरण और तयार मनके बी या मिले. म्हणजे काय झालं काही ठिकाणी अर्ध झालेले मनके आणि काही ठिकाणी पूर्ण झालेले आणि ते बनवण्यासाठी काय काय उपकरण असतात. आता मग तुम्हाला असा पण प्रश्न विचारला जाईल का लोथल बंदरगाह में क्या मिला. लोथल बंदरगाह में काय मिला क्या अर्ध बने मनके. बरोबर आहे का नाही मनके बनाने के उपकरण मिले. बरोबर आहे का नाही. आणि त्याच्यानंतर काय अजून काय मिळालं का त्या ठिकाणी ये बडा तालाब मिला. आणि आता लोथल बंदरगाह कशासाठी प्रसिद्ध होता का त्या काळात जे माल वाहतूक जायची जे जहाजे असायचे बरोबर आहे का नाही जहाजे म्हणजे छोट्या होड्या त्या थांबण्यासाठी ते बंदरगाह निर्माण केलेलं होतं. म्हणजे कशासाठी काय वापरलं हे पण तुम्हाला पेडोलॉजिकल प्रश्नामध्ये विचारलं जाऊ शकतो. नक्कीच व्हिडिओ कसा वाटला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा. गरीब विद्यार्थ्यांना खरंच गरज आहे कारण मोठे विद्यार्थी काय करतात 4-4, 5-5 हजार रुपये भरून आता दुसरीकडे 4,500 एका पेपराची फी चालू आहे. 2 विषय दोघं पेपराची फी घेतली तर 6,500 चालू आहे. आपली फी तर तेवढीच पण नाही आहे. म्हणून काय करा गरीब विद्यार्थी त्याच्यामार्फत आपला चॅनल चालतो आणि गरीब विद्यार्थ्यांपर्यंत नक्कीच आपल्या चॅनलची आणि ग्रुपची लिंक पोचवा कारण आपल्याला फक्त सीटेट पास करणं हा पहिला आपला उद्देश आहे. आणि लाईक आणि सबस्क्राईब सगळ्यांनी करा.